नमस्कार. मी CMA डॉक्टर आशिष थत्ते. तुम्ही माझे वित्तरंजनमधले लेख वाचतच असाल. याच मालिकेतला पहिला लेख जो तुम्ही वाचला असेल, गोलमाल या चित्रपटावरती, अमोल पालेकरांच्या गोलमाल या चित्रपटावरती होता. आता या मालिकेतला दुसरा लेख मी घेऊन तुमच्यासाठी येतोय आणि हा चित्रपट आहे 2019 साली रिलीज झालेला नशीबवान नावाचा चित्रपट, ज्यामध्ये मुख्य कलाकार होते भाऊ कदम आणि ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं अमोल गोळे यांनी. ही कहाणी आहे नोटबंदीची आणि आपण आता लवकरच नोटबंदीचं 1 दशक पूर्ण करतोय. अशा वेळेला नोटबंदीवरती जे काही मोजके चित्रपट निर्माण झाले होते त्याच्यापैकी हा एक महत्त्वाचा मराठी चित्रपट होता असं माझं मत आहे. तर बघूया या चित्रपटाची कहाणी काय होती आणि कशा प्रकारे या कहाणीमध्ये एक वित्त लपलेलं होतं, फायनान्सशी संबंधित असणाऱ्या काही संकल्पना कशा लपलेल्या होत्या, कशा दिग्दर्शकाने लेखकाने त्या वापरल्या होत्या, हे आपण बघण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये करूया. त्यातच आपण नुकताच धुरंधर चित्रपट बघितला असेल. एक अत्यंत ओझरता उल्लेख धुरंधर चित्रपटामध्ये नोटबंदीविषयी होता. त्याचा जो पुढचा भाग येईल, मला खात्री आहे, म्हणजे मला ऑफकोर्स माहिती नाही आहे, पण मला खात्री आहे की त्याच्यामध्ये काहीतरी नोटबंदीविषयी असणार आहे अशी एक कुणकुण आहे. अक्षय खन्ना नसेल पण नोटबंदी नक्की असेल धुरंधर 2 मध्ये. पण आपण बघणार आहोत आज नशीबवान चित्रपट. नशीबवान चित्रपट हा बबन नावाच्या एका सफाई कामगाराची कहाणी आहे. बबनला सुरुवातीच्या काही दृश्यांमध्ये किती तो गरिबीने पिचलेला आहे किंवा कशी त्याच्याकडे पैशांची वानवा आहे अशा पद्धतीने सुरुवातीच्या काही सीन्समध्ये दृश्यांमध्ये त्याला दाखवण्यात आलेला आहे. हा बबन एक सफाई कामगार दाखवलेला आहे आणि दिवाळीच्या वेळेला काही अधिक उत्पन्न मिळेल म्हणून एका सराफाकडे जाऊन त्याला सांगतो किंवा तुमची बाजूची जी पडीक जागा आहे जिथे बराच कचरा साचलेला आहे ती मी साफ केली तर मला थोडे पैसे द्याल का. सराफही त्याला आनंदाने अग्री होतो की ठीक आहे बाबा, तुला पैसे हवे असतील तर तू आमच्या बाजूची जी पडीक जागा आहे ती थोडीशी तू साफ कर. बबन त्या पडीक जागेमध्ये शिरतो आणि त्या पडीक जागेमध्ये शिरल्यानंतर बबन जेव्हा साफसफाई करत असतो तेव्हा तिथली बाजूच्या दुकानामधली एक वीट असते, ती थोडीशी सरकते, पडते आणि बबनच्या लक्षात येतं की इकडे हात घालून जर का आतमधनं काही मिळालं तर आपण नक्की शोधू शकतो. आणि बबन तिकडे आतमध्ये हात घालतो आणि त्याला तिकडे काही नोटांची बंडलं मिळतात. बबन अर्थातच खुश होतो आणि ती नोटांची बंडलं चुपचापपणे आपल्या जवळ ठेवतो आणि तिथनं साफसफाई केल्याचं सांगून निघून जातो. पण जाता जाता तो त्या सराफाला सांगून जातो की बाबा रे, इथे उंदीर झालेत, काय घुशी झालेत, सो नंतर मला परत ती साफसफाई करायला यायला लागेल, थोड्या त्या उंदराच्या गोळ्या टाकायला यायला लागतील वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय तर तो तिथे परत परत येण्यासाठी काहीतरी आयडिया करत असतो. यामध्ये मी आधी म्हटलं होतं तसं चित्रपटाचं समीक्षण करणं खरं माझं काम नाही आहे, पण मला भाऊ कदमला विशेष शाबासकी द्यावीशी वाटते की एखाद्या फायनान्ससाठी, म्हणजे फायनान्सच्या दृष्टीने विचार करता जर का तुम्हाला अचानक काही घबाड तुमच्या हाती लागलं, एखादं तुम्ही लॉटरीचं बक्षीस जिंकलं किंवा कुठेतरी रस्त्यात तुम्हाला असं समजा की 500चं पूर्ण बंडल वगैरे मिळालं असं तुम्ही समजा, तर तुम्हाला असं एक वेगळ्या प्रकारचा आनंद होतो. सो भाऊ कदम यांनी त्या आपल्या अभिनयातून अतिशय सुंदर त्याचा अभिनय, की ते पैसे जे काही 2-4 बंडलं त्याला मिळतात त्याचं त्याने फार उत्कृष्ट पद्धतीने अभिनय केलेला आहे. आणि तो ते पैसे घेऊन घरी जातो. घरी गेल्यानंतर तो बायकोला सांगतो की पैसे असे असे मिळालेले आहेत, तू ठेव वगैरे वगैरे. आणि तेवढ्यातच त्याच्याकडे एक देणेदार येतो. काही घरांचे हप्ते किंवा असे तत्सम काहीतरी हप्ते थकलेले असतात त्याचे, ते घेण्यासाठी तिकडे एक देणेकरी येतो आणि तो भाऊंना म्हणतो किंवा तुमचे 2-3 हप्ते थकलेले आहेत, तर तुम्ही काय करणार आहात, तुम्ही लवकर द्या वगैरे असं तगादा लावतो. भाऊ शेवटी चिडून जाऊन त्याचे सगळे हप्ते पूर्णपणे जी कॅश त्याला त्या ह्याच्यामधनं मिळालेली असते ती त्याला देऊन टाकतो. आणि तिथनं खऱ्या चित्रपटाला, म्हणजे चित्रपटाला म्हणण्यापेक्षा तिथनं त्या पैशाला पाय फुटायला सुरुवात होते. कारण पैसे आलेत आणि त्या पैशाचा आता वापर कसा होणार आहे याच्याविषयीची ही कथा आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा मी फायनान्सच्या अँगलने किंवा वित्त विषयीच्या अँगलने जेव्हा ह्याचा विचार करतो
तेव्हा मला रिचर्ड थेलर ह्या नोबेल पारितोषिक विजेत्याची आठवण होते. रिचर्ड थेलर यांनी एक अतिशय छान कन्सेप्ट त्यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखामध्ये मांडले. 2017 मध्ये रिचर्ड थेलर यांना मेंटल अकाउंटिंग या विषयासाठी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आता या मेंटल अकाउंटिंगमध्ये काय होतं? मेंटल अकाउंटिंग म्हणजे नथिंग बट बिहेवियरल इकॉनॉमिक्स किंवा बिहेवियरल फायनान्स ज्याला आम्ही म्हणतो, की पैसे मिळाल्यानंतर कशा पद्धतीने माणूस बिहेव करतो, चांगले वाईट कसे असू दे. सो त्याचं पूर्ण उहापोहा या पूर्ण शास्त्रात घेतला जातो. त्यातली एक छोटीशी थिअरी आहे, ती म्हणजे मेंटल अकाउंटिंग. सो रिचर्ड थेलर याच्यामध्ये काय म्हणतात? रिचर्ड थेलर म्हणतात की आपल्या डोक्यामध्ये आपण एक बजेट फिक्स केलेलं असतं. आपल्याला माहिती आहे की आपले जेवढे पैसे येणार आहेत ते कुठे कुठे खर्च होणार आहेत, आणि ते खर्च करण्याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला काही पैसे आले, तर हे पैसे तुम्ही असं होत नाही की तुमच्या लक्झरीसाठी किंवा तुमच्या आनंदासाठी तुम्ही खर्च करत नाही आणि ते इन्व्हेस्टमेंट म्हणून करता. सो असं कधीच होत नाही. सो ते आलेले एक्स्ट्रा पैसे किंवा मिळालेलं घबाड, अचानक आलेला काहीतरी फायदा, हा तुम्ही चैनीच्या वस्तूंसाठी किंवा तुम्ही तुमच्या ज्या काही मनातल्या सुप्त इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हा पैसा वापरता. कारण तुमच्या मेंटल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला माहिती असतं की एवढे पैसे तुम्हाला येणार आहेत आणि एवढे पैसे ह्या ठिकाणी तुम्हाला खर्च करणार आहेत. हे जे तुम्हाला घबाड मिळालेलं आहे, हे ऍक्च्युली तुमच्या मेंटल अकाउंटिंग किंवा तुम्ही जे अकाउंटिंग करून ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा ते एक्स्ट्रा आहे, जास्तीचं आहे. तसंच या चित्रपटामध्ये भाऊच्या बाबतीत दाखवलेलं आहे की भाऊ कदमला हे पैसे जे मिळतात, परत परत तो त्या ठिकाणी जातो, अधिकाधिक पैसे काढतो, आणि त्याच्यानंतर भाऊच्या लक्षात येतं, म्हणजे या मेंटल अकाउंटिंगच्या थिअरीप्रमाणे भाऊला असं समजतं की अरे, आपलं जे मेंटल अकाउंटिंग आपण करून ठेवलं होतं त्याच्यानुसार आपल्याला एवढा पैसा लागणार होता, हा त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसा आहे. मग ते पैसे जायला लागतात दारूमध्ये, ते पैसे जायला लागतात मित्रांवरती उडवले जातात. त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये एक अजून मुलगी येते, नेहा जोशी म्हणजे, आणि त्या सगळ्यांवरती तो पैसे खर्च करायला लागतो. पण त्याच्या बरोबर विरुद्ध मेंटल अकाउंटिंग भाऊच्या बायकोचं असतं, आणि भाऊची बायकोला तो सांगितलेलं असतं त्याने की हे पैसे असे कुठून हात घालून मिळालेले नाही आहेत, तर हे पैसे मला माझ्या नवीन उद्योगधंद्यातून मिळालेले. त्याच्यामुळे तिचं मेंटल अकाउंटिंग त्या पैशाच्या दृष्टीने बघायचं अतिशय वेगळं असतं, आणि ती ते पैसे साठवायला सुरुवात करते. तिला ते माहिती असतं की हे पैसे उधळून चालणार नाही. तिचं नवऱ्यावरती बारीक लक्ष असतं की हा नक्की काय करतोय. मग नवरा तिचा त्या स्त्रीच्या मध्ये गुंतलेला आहे हेही तिला हळूहळू कळायला लागतं. मग ती एक दिवशी त्यातले थोडेसे काही पैसे घेऊन सरळ गावाला निघून जाते, आणि मग बरंच काय काय घडामोडी घडतात त्याच्यामध्ये. ती गावाला गेल्यानंतर भाऊ आणि त्यांची बायको यांच्यामधला जो संवाद आहे तो तुम्ही जरूर ऐका. तो संवाद दोघांच्या मेंटल अकाउंटिंगचा संवाद आहे. भाऊच्या दृष्टीने त्याच्या मिळालेल्या पैशांचं एक मेंटल अकाउंटिंग आहे, तर भाऊच्या बायकोच्या दृष्टीने तिला मिळालेल्या पैशाचं एक मेंटल अकाउंटिंग आहे. सो ते पैसे जेव्हा तिच्या ताब्यात जातात तेव्हा ती पैसे इन्व्हेस्ट करते, ती त्यातनं जमीन घेते, काही बँकेत टाकते, थोडी कॅश असते ती भाऊला परत देते, भाऊ ते तिच्या अंगावरती फेकून मारतो, मी काय भिकारी आहे का वगैरे असं म्हणून वगैरे वगैरे, आणि मग ती ते गोळा करते. अतिशय सुंदर सीन आहे. खरा तर इमोशनल सीन आहे, तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तो इमोशनल म्हणून तुम्ही बघू शकता. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की हा सीन तुम्ही मेंटल अकाउंटिंग या दृष्टीने तुम्हाला हा सीन बघितला पाहिजे की कशा पद्धतीने भाऊचं मेंटल अकाउंटिंग होतं आणि कशा पद्धतीने त्याच्या बायकोचं मेंटल अकाउंटिंग होतं. अतिशय सुंदर थिअरी. तुम्हाला याविषयी यूट्यूब, गुगलवरती सुद्धा बरंच काय काय मेंटल अकाउंटिंगवरती वाचायला मिळेल. फार छान थिअरी आहे. पुढच्या वेळेला जर का कुठलं घबाड मिळालं, बोनस मिळाला, कुठे रस्त्यात नोटांची बंडलं मिळाली, तर मला लक्षात ठेवा, मेंटल अकाउंटिंग रिचर्ड थेलरला लक्षात ठेवा, ज्यांनी थिअरी डेव्हलप केलेली आहे. अतिशय सुंदर चित्रपट. आणि हे सगळं होत असताना भाऊ तिच्याशी भांडून परत एकदा मुंबईला, नाही ती गावाला गेली असं दाखवतो, भाऊ परत एकदा मुंबईमध्ये परत येतो, आणि मग मुंबईमध्ये परत आल्यानंतर बरंच काय काय घटना घडतात. आणि त्याच्यामध्ये एक घटना अतिशय इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यामध्ये राजेश शृंगारपुरे जो भाऊला पकडतो, त्याला कळतं की हा कुठनं पैसे घेतोय वगैरे वगैरे, कुठनं एवढी कॅश आणली जाते, असं सगळं होत असताना फार सुंदर त्यांनी ते दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अचानक चित्रपटामध्ये एकदम क्लायमॅक्स येतो आणि असं काहीतरी जबरदस्त घडतं आणि तिथे चित्रपट संपतो. सो तुम्हाला चित्रपट तुम्ही नक्की बघा, तो क्लायमॅक्स तर फार विशेष आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की फ्युचरमध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला अशा पद्धतीने पैसे मिळतील, कुठे बोनस मिळेल, एखाद महिन्याचा पगार मिळेल, दिवाळीचा बोनस मिळेल, असं वगैरे वगैरे. सो तेव्हा तुम्ही मेंटल अकाउंटिंगला लक्षात ठेवा की हा पैसा चैनीच्याच, म्हणजे चैन करायला पाहिजे,
तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा मिळाला असेल तर जरूर खर्च केला पाहिजे, पण त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणुकीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. हा फक्त चैनीचा पैसा नसून तुम्हाला गुंतवणूक सुद्धा त्याच्यामध्ये बघितली पाहिजे. हे तुम्हाला मेंटल अकाउंटिंग शिकवतं. सो चित्रपट नक्की बघा आणि वित्तरंजन नक्की वाचत राहा. माझे व्हिडिओ फॉलो करा आणि तुम्हाला परत असे कुठले पैसे मिळाले तर नक्की माझी आठवण काढा. आणि हो, पुढचा लेख जो अजून 15 दिवसांनी येईल त्याच्यामध्ये हा चित्रपट ॲक्च्युली 1977 सालचा आहे आणि शेअर्स म्हणजे समभागांच्या विषयी असलेला हा चित्रपट आहे. आणि तुम्ही गेस करत राहा की हा कुठला चित्रपट आहे. तुम्हाला समजा आठवला मिळाला तर मला सांगा. तोपर्यंत वित्तरंजन वाचत राहा आणि व्हिडिओ बघत राहा. लोकसत्ताचे खूप खूप आभार की ज्यांनी ही सिरीज आता छान पद्धतीने आपण व्हिडिओद्वारे सुद्धा करतोय. सो धन्यवाद. थँक्यू सो मच.